गुड मॉर्निंग. आजचं आपलं केसलेटचं सेशन नाही आहे, हे वर्ड प्रॉब्लेमचं सेशन आहे. आणि मागच्या वीकले टाकून मी तुम्हाला बोललो होतो की वर्ड प्रॉब्लेमची आपण सिरीज घेऊन येणार आहे. सो हे त्यातलं फर्स्ट सेशन असणार आहे. फक्त यामध्ये जे नवीन स्टुडंट्स आहे ना त्यांना थोडंसं अवघड जाऊ शकतं. हे बेसिक कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजे. जुन्या मुलांना खूप जास्त फायदा होईल याचा. जे क्वेश्चन्स मी सिलेक्ट केलेले ते क्वेश्चन कुठले आहेत तर आपले जीओटीचे क्वेश्चन्स आहे. ज्या मुलांना जीओटी माहित नाही आहे, गेम ऑफ ट्रिक्स दररोज टेलिग्रामवरती एक क्वेश्चन येतो जीओटीचा. त्यातले काही क्वेश्चन्स मुलांनी सेंड केले होते की सर हे आम्हाला तेवढ्या पद्धतीने नाही कळाले, हे जरा व्हिडिओ थ्रू क्लिअर करा. तर आपण आजच्या पहिल्या सेशनमध्ये एक 4-5 क्वेश्चन डिस्कस करू. त्याचा तुम्ही फीडबॅक द्या आणि त्याच्या अकॉर्डिंगली पुढचे सेशन्स आपण कंडक्ट करू. ठीक आहे. सो फक्त 2 गोष्टी माहिती पाहिजे सगळ्यांना. पहिली म्हणजे की बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. लाईक 20% डिस्काउंट दिला तर काय होईल वगैरे वगैरे असं बेसिक माहिती पाहिजे. तर नवीन स्टुडंटला थोडासा त्रास होऊ शकतो, पण काळजी नका करू, आपली लवकरच ऑनलाईन बॅच चालू होती, त्यामुळे नवीन स्टुडंटचं तिकडे कव्हर होईल. आणि दुसरी म्हणजे जेव्हा पण क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती येईल ना त्याला पॉज करून पहिले सॉल्व्ह करा, जसा कसा तुमचा अप्रोच असेल, आणि मग त्याला कम्पेअर करा. ठीक आहे. सो वेळ वाया न घालवता आपण स्टार्ट करू. तुमच्या स्क्रीनवरती बघा फर्स्ट क्वेश्चन आला असणार आहे. मला हेच सांगायचं परत की रिक्वेस्ट आहे की हा क्वेश्चन इथे पॉज करा, कम्प्लिटली सॉल्व्ह करा, त्यानंतर आपण पुढे स्टार्ट करू. ठीक आहे. सो मी आता असा अजून करतो की तुम्ही पॉज करून त्याला सॉल्व्ह केलेला असेल. पुढे जाऊ आपण. पहिला क्वेश्चन बघा. ए स्टार्टेड वर्क अँड लेफ्ट आफ्टर वर्किंग फॉर 6 days. 6 दिवसानंतर ए निघून गेला. रेस्ट ऑफ द वर्क इज कम्प्लिटेड बाय बी इन 10 days. मग उरलेलं काम बीनी 10 दिवसात कंप्लीट केलं. तसं बघायला गेलं तर 16 दिवसात काम झालं. पहिले 6 दिवस ए, पुढचे 10 दिवस बी. पुढचा पार्ट. हॅड ए लेफ्ट आफ्टर 5 days. जर का ए 5 दिवसांनंतर गेला असता, बी वुड हॅव टेकन 12 days मोर. आता त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट कोणता आहे? इम्पॉर्टंट पार्ट आहे तो मोरवाला. त्या मोरला तुम्ही अंडरलाईन करा. बरेच जण घाईघाईत असं अज्युम करता की एनी 5 दिवस काम केलं आणि उरलेलं काम करायला बीला 12 दिवस लागले. तर तसं नाहीये. एनी 5 दिवस काम केलं, ओके. बी वुड हॅव टेकन 12 days मोर म्हणताय. मोर म्हणजे मोर हा शब्द कधी यूज करतो आपण? जेव्हा आधीचा काहीतरी त्याला रेफरन्स असतो, सिग्निफिकन्स असतो. तर आधी ऑलरेडी बीनी 10 दिवस काम केलेलं आहे बघा, आणि तो मोर म्हणतोय म्हणजे बीला ऍक्च्युली 22 दिवस लागत आहे. बस हा एवढाच ट्विस्ट आहे त्यामध्ये. तर सोल्युशन चेक करू आपण. एनी किती काम केलेलं आहे? 5 दिवस प्लस बीचं वर्क आहे 10 days. हे झालं फर्स्ट कंडिशन. ही आहे फर्स्ट कंडिशन. यामध्ये टोटल काम कंप्लीट होत आहे. बट चेंजेस असे आहेत, त्यांचं म्हणणं आहे की जर एनी 6 दिवस होता, माय मिस्टेक. ते म्हणताय की 6च्या ऐवजी जर एनी 5 दिवस केलं, सो आता जर एनी 5 दिवस केलं तर या बीला किती दिवस लागत आहे? बीला 12 दिवस लागणार आहे का? 12 days मोर आहे. जर मोर शब्द नसता तर इथे आपण 12 लिहिलं असतं, त्यांनी पण आन्सर आलं असतं. पण ते म्हणतात 12 days मोर. मोर म्हणजे हे आधीचे 10 आणि ते 12 असे बीला लागणार आहेत 22 दिवस. सो आता आहे 1 equation 2 unknown. 1 equation 2 unknown नंतर त्याचं रेशो येऊन जाईल. रेशो म्हणजे त्यांची इफिशियन्सी येऊन जाईल. हे झाले 6a, हे झाले 5a. 6a मधनं 5a गेले. 1a इज इक्वल्स टू हे 10b 22b. या 10b ला इकडे जाऊन मायनस करा, हे येईल 12b. सो बेसिकली a इज टू b चा रेशो येऊन जाईल 12:1. 12:1 म्हणजे तुम्ही आता आपण क्लासमध्ये घेतलेलं आहे. मी जे म्हटलं पहिले बेसिक मुलांना माहित पाहिजे की ए जर दिवसाला 12 झाडं लावतोय तर बी दिवसाला किती लावेल? 1 झाड लावेल. म्हणजे असे टोटल 13 झाडं लावतील. पण त्यांनी प्रश्न काय विचारलाय बघा. त्यांनी सगळ्यात एंडला म्हटलेलं आहे की टुगेदर किती दिवस लागतील. सो चला चेक करू. कुठली पण एक कंडिशन पकडा. फर्स्ट केस पकडली तरी चालतं, सेकंड केस पकडली तरी चालतं, कारण दोन्ही केसमध्ये टोटल वर्क सेमच आहे. हे पण काम कंप्लीट करताय, तेही काम कंप्लीट करताय. सो फर्स्ट केस उचलून घेऊ. फर्स्ट केस बघा. ए किती दिवस काम करत होता? 6 दिवस काम करत होता. आणि ए दिवसाला किती झाडं लावतो? समजा 12. सो ए प्लांट करतोय 72 ट्रीज. तसा बीचा विचार करा. बी टोटल 10 days काम करतोय आणि एका दिवसाला किती झाड लावतोय? एकच, म्हणजे याचे 10 ट्रीज. सो बेसिकली ए आणि बीने मिळून किती झाडं लावलेत? 82 ट्रीज. हे झालं टोटल काम. आणि यांनी विचारलंय सगळ्यात लास्ट सेंटेन्स बघा की यांना टुगेदर किती दिवस लागतील. तर 82 झाडं लावायचे आहेत. दोघं मिळून किती झाडं लावतात दिवसाला? 13. 12 आणि 1 13. तर 82 झाडं लावायचे दिवसाला 13, म्हणजे त्यांना दिवस लागतील 82/13. ऑप्शन मध्ये दिलेलं आहे बघा. आणि ते जे फर्स्ट ऑप्शन आहे 22/3 ते कधी येतं? जर इथे गडबडीमध्ये तुम्ही 12 केलं तर. सो ती एक मिस्टेक होऊ शकते. बाकी ओके सगळा क्वेश्चन डन. ज्यांना हे गडबड वाटली असेल थोडासा व्हिडिओ पॉज करा, परत एकदा बघा. ठीक आहे. सो आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. पण माझी परत तीच रिक्वेस्ट आहे की क्वेश्चनना पॉज करा, पूर्ण सॉल्व्ह करा आणि मग व्हिडिओ पुढे रिझ्यूम करा. ठीक आहे. सो हे सोल्युशन ज्यांना वाटलं त्यांनी लिहून घ्या. याचा स्क्रीनशॉट काढला तरी चालेल. जायचं पुढे. चलो ठीक आहे, मी याला रफ करतो. क्वेश्चन नंबर 2 तुमच्या स्क्रीनवरती आता परत इकडेच येऊन जाईल. क्वेश्चन नंबर 2 बघा. क्वेश्चन नंबर 2 आलाय. आता क्वेश्चन नंबर 2 ला पण परत पॉज करा, व्यवस्थित सॉल्व्ह करा. मी असं अज्युम करतो की तुम्ही क्वेश्चन नंबर 2 पॉज करून सॉल्व्ह केलेला असणार आहे. आणि आता आपण पुढे जाऊया. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 2 बघा.
ए अँड बी कॅन कम्प्लीट द पीस ऑफ वर्क इन 14 अँड 21 डेज रिस्पेक्टिव्हली. हा आपला बेसिक पॅटर्न आहे. ए ला 14 दिवस लागतात एक काम करायला आणि बी ला लागतात 21 दिवस. मग आता इश्यू काय, दे स्टार्ट वर्किंग ऑन इट व्हाईल वर्किंग 12 hours डेली टुगेदर. 10 hours डेली टुगेदर. इथे जरा मुलं गोंधळ करतात, इथे जरा गडबड होते, त्याला थोडं बाजूला ठेवू, पुढे जाऊ आपण. त्यांचं म्हणणं आहे इफ बी लिव्स द वर्क 3 days बिफोर कम्प्लिशन. जर बीनी 3 दिवस आधीच काम सोडून दिलं, व्हॉट मोर नंबर ऑफ आवर्स डिड इट टेक टू फिनिश द होल वर्क. इथे जरा ट्विस्ट आहे. आता इथे मुलांना लक्षात येत नाही, सो सांगतो क्लिअर काय. ए आणि बीनी जर काम केलं इंडिव्हिज्युअली तर एला लागतंय 14 दिवस, बीला लागतंय 21 दिवस. पण ट्विस्ट असा आहे की ते दिवसभर काम नाही करत आहे. 24 तास कोण काम करणार आहे. ते दोघं मिळून दिवसाला किती काम करताय, 10 तास काम करताय. आता यांचा ट्विस्ट आहे की जर बी 3 दिवस आधीच निघून गेला, आता लॉजिकली विचार करा, जर बी 3 दिवस आधीच घरी निघून जातोय किंवा 3 दिवस काम नाही करत आहे तर ऑब्व्हियसली ते काम थोडंसं पुढे जाईल ना. बी जर 3 दिवस आधी जातोय तर ते बर्डन कोणावर येईल, ए वरती येईल. मग एला थोडं जास्त काम करावं लागेल. तर त्यांनी तेच विचारलंय की हाऊ मेनी मोर आवर्स रिक्वायर्ड. ठीक आहे, सो बेसिक स्ट्रक्चर स्टार्ट करून देऊ आपण. हे सगळ्यांना माहिती आहे, क्लासमध्ये झालेलं आहे की ए 14 दिवस, बी 21 दिवस. असं दिसलं की सगळ्यांना माहिती काय करायचं असतं. टोटल वर्क आपल्याला माहित नाही, मग टोटल वर्कसाठी एलसीएम घ्यायचा. सो याचा एलसीएम घेऊन टाका. याचा एलसीएम येईल 42. कुठलाही नंबर घ्या, कुठलाही नंबर ज्यांच्या मल्टिपलमध्ये. सो हा 14 दिवसात 42 झाडं लावतो, 21 दिवसात 42 झाडं लावतो. 14 दिवसात 42 म्हणजे दिवसाला 3, दिवसाला 2. या दोघांना जर सोबत काम करायला लावलं तर सोबत लावतील 5. असे लावायचे किती आहेत, 42. सो 42 प्लांट करायचे आहेत डेली 5, म्हणजे यांना लागणार आहे 42/5 days. जर यांनी एवढाच प्रश्न विचारला असता की सांगा यांना किती दिवस लागताय, तर हे आन्सर होतं 42/5. आता ती सेकंड लाईन बघू आपण. सेकंड लाईन मध्ये ट्विस्ट काय होता की हे दोघं किती तास काम करताय, 10. एक एक्झाम्पल सांगतो. समजा मी 8 दिवस काम करतोय आणि दिवसभरात फक्त 4च तास काम करतोय, तर 8 दिवस दिवसाला 4 तास म्हणजे 8 चौक 32 तास मी काम करतोय. माझं टोटल वर्क झालं 32 hours. तसं यांचं बघू, हे 42/5 days काम करताय आणि दिवसाला किती तास करताय बघा तिथे, 10. सो इथे तुमची कंडिशन असेल 42/5 × 10 hours. हे झाले तुमचे टोटल आवर्स. याला 2 ने डिवाइड केलं, मल्टिप्लाय केलं तर हे येऊन जाईल 84 hours. म्हणजे ए आणि बी ला ऍक्च्युअली 84 hours लागत होते इनिशियली. ही झाली त्यांची फर्स्ट कंडिशन. आता ट्विस्ट वरती जाऊ. आता ट्विस्ट काय आहे की जर बी 3 दिवस आधी निघून गेला, आता ऑब्व्हियसली जर बी आधी निघून गेला तर काम थोडंसं पुढे जाईल. आता 84 hours मध्ये तर होणार नाही. 84च्या ऐवजी 90 तास, 100 तास, 110 तास लागेल. मग ते किती जास्त लागेल हे विचारलेलं आहे. मग त्यासाठी मी दुसरी केस इथे स्टार्ट करतो. आता यांनी म्हटलंय ए चे ट्रीज प्लस बी चे ट्रीज इक्वल टू टोटल ट्रीज असं येणार. हे ए प्लस बी टोटल काम करताय. टोटल किती करायचे आपल्याला, तर 42 ट्रीज प्लांट करायचे. ए चे ट्रीज कसे काढणार, एने किती दिवस काम केलं आणि दिवसाला किती लावले, नंबर ऑफ डेज इंटू नंबर ऑफ ट्रीज. हे क्लासमध्ये झालेले. तर नंबर ऑफ डेज ए चे काही माहित नाही आपल्याला, पण हे माहिती आहे की तो दिवसाला किती झाडं लावतोय. सो 3 झाडं लावतोय. प्लस बी दिवसाला किती लावतोय, 2 ट्रीज लावतोय. काम किती दिवस करतोय ते नाही माहिती. बरं, कंडिशन काय होती ए आणि बी मध्ये, ते म्हणतायत की बी जो आहे तो 3 दिवस आधी निघून जातोय, 3 days अर्ली. याचा अर्थ जर ए नी 100 दिवस काम केलं तर हा 3 दिवस आधी जातोय म्हणजे 97. जर यांनी 10 दिवस केलं तर हा 7, यांनी 50 केलं तर हा 47. तसं सिमिलरली यांनी जर एक्स केलं तर हा येईल x-3. एक्स ची भाषा वापरावं लागेल कारण आपल्याला कन्फर्म माहित नाही. सो ही केस पकडून घेऊ आपण. ए जर का x days काम करतोय तर बी 3 days अर्ली म्हणजे x-3. ठीक आहे, सगळ्यांना दिसत असणार आहे व्यवस्थित, क्लिअर. x-3. ओके. सो आता 1 इक्वेशन 1 अननोन, x ची व्हॅल्यू आली की नंबर ऑफ डेज येऊन जातील, त्याच्यावरनं काम काढून घेऊ पटकन. सो हे झाले 3x प्लस 2x मायनस 6 इज इक्वल्स टू 42. हे -6 तिकडे जाऊन प्लस होतील. हे झाले 5x इज इक्वल्स टू 48. 5 ने डिवाइड करा 48/5. बघा, हे आधीच आपण बोललो होतो की यांना वेळ जास्त लागणार आहे कारण बी लवकर निघून गेला होता. आधी लागत होतं 42/5, आता लागते 48/5. पण या डेज मध्ये आपल्याला काही इंटरेस्ट नाही, आपल्याला आर्स मध्ये जायचे. सो आर्स मध्ये जायचंय तर याला मल्टिप्लाय करा, तासामध्ये जायचंय. तासाला किती तास काम करताय, दिवसाला 10 तास. सो 5 ने याला मल्टिप्लाय करा, इट बिकम 96 hours. सो बस पिक्चर क्लिअर आहे. आधी यांना लागत होते 84 hours, आता यांना लागत आहे 96 hours. म्हणजे किती hours जास्त लागत आहे, तर 12 more hours. आणि त्यांनी हेच विचारलं आहे की किती तास जास्त लागतील. क्लिअर.
सगळ्यात इम्पॉर्टंट ट्विस्ट हा होता याच्यामध्ये की हे लक्षात आलं पाहिजे की हा आधी सोडून जातोय तर डेफिनेटली वेळ जास्त लागेल. याचा पण जर तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे काही काढायचा असेल नंतर कम्पेअर करायला तर एवढं बघून घ्या. ठीक आहे, मला येऊ द्या त्याच्यामध्ये. मी दिसतोय का? हो, चलो ठीक आहे, पुढे जाऊ आपण. सो 2 क्वेश्चन्स क्लिअर आहे. तिसरा आणि चौथा जो आहे तो थोडासा ट्रिकी आहे. तर मी एवढं सजेस्ट करेल की तिसरा आणि चौथा क्वेश्चन स्क्रीनवरती आल्यानंतर ना त्याला लगेच सॉल्व्ह नका करू, व्यवस्थित समजून घ्या, कम्पेअर करा की क्वेश्चनचा मिनिंग कळतोय का, काय त्यामध्ये डिफरन्स आहे, अँड देन विल प्रोसीड. ठीक आहे, मी याला पॉज करतो जरा, सॉरी रफ करून घेतो. क्वेश्चन नंबर 3 आणि 4 तुमच्या बोर्डवरती येऊन जाईल. कुठलाही पार्ट कळाला नसेल तर त्याला रिवाइंड करा, तेवढा तुम्हाला ॲडव्हान्टेज आहे रेकॉर्डिंग सेशनमध्ये. क्लासमध्ये तरी आपल्याला ते रिपीट करावं लागतं, इथे तुम्ही आरामात तुमच्या कन्व्हिनियन्सनी बघू शकता. सो बोर्डवरती बघा आता क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 आलेला आहे. सो आय रिक्वेस्ट की पहिले क्वेश्चन नंबर 3 बघून घ्या, व्यवस्थित समजून घ्या क्वेश्चन नंबर 3 आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. ठीक आहे, आय होप की तुम्ही व्हिडिओ पॉज करून सगळं बघितलं असेल आणि आता आपण सोल्युशनवरती जाऊ. सो क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतोय, when an item is sold at 25% discount, हा प्रॉफिट लॉसचा आहे, 25% डिस्काउंट, देअर इज अ प्रॉफिट ऑफ 20%. 25% जर डिस्काउंट दिला तर त्याला किती प्रॉफिट होतोय? 20%. आता हे लॉजिकली बरोबरच आहे. दुकानात गेलो आपण 25% डिस्काउंट मागितलं, त्यांना थोडी ना लॉस होणार आहे, त्यांना काही ना काही प्रॉफिट होतोच ना, तर 20% प्रॉफिट होतोय. फुल स्टॉप दिलेला आहे, हे सेंटेन्स संपलेलं आहे. त्यानंतर यांचा मेन कंडिशन काय, इफ धिस 20% प्रॉफिट इज कॅल्क्युलेटेड ऑन सम ऑफ कॉस्ट प्राइस अँड सेलिंग प्राइस इन्स्टेड ऑफ कॉस्ट प्राइस. इथे थोडीशी गडबड आहे. जनरली प्रॉफिट कशावर कॅल्क्युलेट होतो? कॉस्ट प्राइसवरती. पण हे म्हणताय की हा जो प्रॉफिट आहे तो कॉस्ट प्राइसवर नका काढू, हा सम ऑफ कॉस्ट प्राइस प्लस सेलिंग प्राइसवर काढा. कॉस्ट प्राइस प्लस सेलिंग प्राइस याच्यावरती हा प्रॉफिट काढा. आज जर त्याच्यावर प्रॉफिट काढला तर त्याचा बेस मोठा होऊन जाईल. त्याचा बेस मोठा झाला तर व्हॅल्यू पण मोठी होऊन जाईल. तो 20% नाही राहणार, थोडासा जास्त येईल. पर्सेंटेजमध्ये 20 राहील पण व्हॅल्यू वाढून जाईल त्याची. आणि त्यांचं म्हणणं आहे की जर असं झालं तर सांगा की त्याला मार्कअप कितीने केलेलं आहे ओव्हर कॉस्ट प्राइस. सो ऑब्व्हियसली व्हॅल्यू वाढल्यानंतर मार्केट प्राइस मध्ये ती व्हॅल्यू पण वाढवावंच लागणार आहे. सो मी एकदा इथं मार्किंग करून घेतो, आपल्याला कुठपर्यंत दिसतंय हे. ओके, ठीक आहे. आणि इकडचा माझा एक एंड मला बघू द्या फक्त. ओके, ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 3 आधी आपण चेक करू. क्वेश्चन नंबर 3 साठी पहिलं सेंटेन्स सोपं होतं, पहिलं सेंटेन्स पटकन मारून देऊ. त्यांनी म्हटलं होतं प्रॉफिट किती होता? 20%. सो कॉस्ट प्राइस जर 100 असेल तर सेलिंग प्राइस येईल 120 आणि MRP जी आहे, आता ह्या MRP वर डिस्काउंट दिला की सेलिंग प्राइस भेटते. तर डिस्काउंट त्यांनी किती दिला होता? 25%. 25% म्हणजे 100ची गोष्ट 75ला, म्हणजे 4 तुकड्यांची गोष्ट 3 तुकड्यांना. तर हे 3 तुकडे असणार आहे. इकडे 4 तुकड्यांची गोष्ट, इकडे 3 तुकडे. हे 3 पार्ट्स कुणाचे आहेत? 40चे. याला 3 डिवाइड करणार. समजा 3 गोष्टी भेटतात 120ला, म्हणजे एक गोष्ट भेटेल 40ला. अशा आपल्याला 4 पाहिजे. तर 4 पाहिजे तर देईल 160. हे जर का थोडंसं फास्ट झालं असेल तर हे बघा, 100ची गोष्ट 75 तर कितीची गोष्ट 120. आता नवीन मुलांना इथे थोडासा वेळ लागेल कॅल्क्युलेट करायला, पण जुन्या मुलांना डेफिनेटली ओरली जमू शकतं. सो 100ची गोष्ट 75ला, कितीची गोष्ट 120ला. हे मी तुम्हाला म्हणत होतो, हे 4/3 होतं. 3 डिवाइड केलं तर 40. 40 × 4 इज 160. हे सगळं क्लासमध्ये झालेलं आहे, भरपूर मुलांनी ओरली केलं असेल. सो बेसिकली वरची केस बघून घ्या. समजा 100 रुपयांचा मार्कर आहे, तो मी मार्केटमध्ये 100ला ठेवाल का? तो मी नक्कीच जास्त करून ठेवाल. तर मी 100चा मार्कर मार्केटमध्ये किती ठेवला? 160ला. आणि त्याच्यावर कस्टमरला डिस्काउंट पण दिला. 25% डिस्काउंट दिला तर सेलिंग प्राइस किती झाली? 120. म्हणजे माझा प्रॉफिट किती झाला? 100ची गोष्ट 120 म्हणजे मी 20 रुपये कमवले. ही झालं पहिलं सेंटेन्स. आता सेकंड पार्ट बघा. सेकंड पार्टमध्ये त्यांनी काय म्हटलंय, इफ हा जो काय प्रॉफिट आहे तो तुम्ही कॉस्ट प्राइसवर काढला, ओके. पण आता काय करा, कॉस्ट प्राइसवर नका काढू, कॉस्ट प्राइस प्लस सेलिंग प्राइसवर काढा. त्याच्या सम वरती काढा. आता त्याच्या सम वरती काढा म्हणजे या दोघांची सम करावं लागेल. तर ही जी सम आहे ती किती येते? 220. याची सम 220 येईल ना. आणि याच्यावरती ते म्हणताय की तुम्ही 20% तोच प्रॉफिट, तो जो आहे तो याच्यावर कॅल्क्युलेट करा. चल ठीक आहे, कॅल्क्युलेट करून घेऊ. याचे 10% किती आहे? 10%चं लॉजिक शिकवलंय क्लासमध्ये, फक्त शेवटचा नंबर उडवायचा. 10% आहे 22. असे 20 पाहिजे. 22च्या डबल 44. सो तुमचा प्रॉफिट झाला 44. आता यांचा प्रश्न आहे की आता ही जर व्हॅल्यू वाढली तर MRP पण वाढवावं लागेल ना. आता आधी बघा, 100ची गोष्ट तुम्ही 160ला ठेवली होती. किती पर्सेंट वाढवले होते आधी? 60%. आणि बरोबर ऑप्शन पण देऊन ठेवलं त्यांनी 60%. सो हे आन्सर नाही या, ही पहिली केस झाली. आता ते म्हणताय की प्रॉफिट जर 44 असला तर कितीने वाढवायचं? ठीक आहे, करून घेऊ. आता कॉस्ट प्राइस पकडा 100, सेलिंग प्राइस आता 120 ने येणार. 44 प्रॉफिट आहे म्हणजे 144.
आणि बस त्यांनी आता MRP विचारलेली आहे. सो डेफिनेटली याची किंमत तर वाढणारच आहे. परत तेच लॉजिक, MRP वर सेलिंग प्राइस म्हणजे डिस्काउंट किती असतो 25%. आत्ता बोललो तुम्ही, इकडे जर 4 तुकडे असतील तर इकडे 3 तुकडे असतील. हे कोणाचे 3 पार्ट्स आहे 48चे. सो 48 4 जा 192 म्हणजे 92% इन्क्रीज पाहिजे. नसेल कळालं तर मी थोडंसं बेसिक घेतो. 100ची गोष्ट 75 तर कितीची गोष्ट 144. 4:3 3 ने याला डिवाइड करा. 48 4 जा 192 म्हणजे मार्केटमध्ये याला 92% इन्क्रीज करून ठेवावं लागेल. सो इथे येईल 192. सो हे 92% इन्क्रीज आहे. ठीक आहे हा क्वेश्चन. बरं याच्यामध्ये मुलांचं कन्फ्युजन काय होतं, कशामुळे मुलांना एक गडबड वाटली. गडबड वाटली होती ती म्हणजे त्या सम ऑफ कॉस्ट प्राइस प्लस सेलिंग प्राइस वरती कॅल्क्युलेट केलेले म्हणून. आणि शक्यतो ऑलिव्ह बोर्डमध्ये असे क्वेश्चन्स तुम्हाला जास्त बघायला भेटतील, कारण थोडेसे ट्रिकी बनवतात ते. कधी कधी लँग्वेज थोडी ॲम्बिग्युअस होते, पण ट्रस्ट मी पेपरला ॲम्बिग्युअस लँग्वेज येत नाही. पेपरला ट्रिक राहील त्याच्यामध्ये, पण लँग्वेज खूप जास्त क्लिअर राहील, जशी की याच्यामध्ये बऱ्यापैकी क्लिअर केलेली आहे. सो आता सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 ची जरा गडबड होऊ शकते, त्याला पण नीट वाचा. दोघांना कम्पेअर करा, बऱ्यापैकी सेम दिसतोय बघा पार्ट. आणि सगळ्यात शेवटी थोडासा ट्विस्ट आहे. क्लिअर. हे बोर्डवरती मला वाटतं मी रफ करून घेतो, कारण मला ना जागा पुरणार नाही एवढ्या याच्यामध्ये लिहिणं थोडंसं मुश्किल जाईल. सो तुम्ही क्वेश्चन नंबर 4 एकदा बघून घ्या. आय होप तुम्ही सगळ्यांनी तो व्हिडिओ पॉज करून क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह केलेला असणार आहे. ठीक आहे, क्लिअर. करायचं स्टार्ट. चलो क्वेश्चन नंबर 4 बघू आपण. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतोय, an item is sold at 25% discount with 20% profit which is calculated वगैरे. आता इथपर्यंत वाचल्यावर सगळ्या जणांना हेच वाटतं की 25% डिस्काउंट आहे, 20% प्रॉफिट आहे. थोडं आरामात वाचा. तिथं फुल स्टॉप आहे का बघा, वरच्या याच्यात फुल स्टॉप होता ह्या क्वेश्चन नंबर 3 मध्ये. सेंटेन्स कंप्लीट होतं, इथं सेंटेन्स कंप्लीट झालेलं नाही. आज ट्रिक याच्यामध्ये एकदा परत वाचू. an item is sold at 25% discount with 20% profit which is, तो जो 20% प्रॉफिट आहे तो काय, which is calculated on sum of cost price अँड सेलिंग प्राइस इन्स्टेड ऑफ कॉस्ट प्राइस. आता मग असं वाटेल सर दोन्ही क्वेश्चन सेम आहे का, तर बिलकुल नाहीये. त्याच्यामध्ये पहिली केस वेगळी होती, याच्यामध्ये वेगळी होती. याला जरा डिटेलमध्ये जाऊ आपण. इकडे बघा बोर्डवरती यांनी असं म्हटलेलं आहे, कॉस्ट प्राइस, सेलिंग प्राइस आणि MRP. फर्स्ट सेंटेन्स बघा. फर्स्ट सेंटेन्स मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की बाबा 20% प्रॉफिट होतोय, पण तो कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस वर जेव्हा 25% डिस्काउंट दिला जातोय. तर मी कॉस्ट प्राइस इथं 100 पकडून काय होणार आहे का, इथं चुकणार आहे. जर समजा तुम्ही असं पकडलं की सर हे 100 आणि हे 120, 100 आणि 120, तिथं गडबड होऊन जाईल. हा प्रॉफिट तुम्ही कशावर कॅल्क्युलेट केला इथे, कॉस्ट प्राइसवर. आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे की प्रॉफिट कॅल्क्युलेट करा कॉस्ट प्राइस प्लस सेलिंग प्राइसवर. त्यामुळे हा इथे असं पकडण्यात काही पॉईंटच नाहीये. सो याला आपण थोडंसं रिव्हर्स जावं लागेल. ठीक आहे, याला 2-3 मेथड्स आहे, त्यातली मी एक सिंपल मेथड पहिले बेसिक सांगतो, नंतर मग शॉर्टकट बिटकट बघू. समजा MRP घेतली 100, तर डिस्काउंट किती होता 25%. 25% डिस्काउंट म्हणजे 75. आता हे 75 ला सेल केल्यावर इकडे 20% प्रॉफिट नाही होते. प्रॉफिट जो होतोय 20%चा तो कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइसच्या सम वरती होतोय. आता प्रॉब्लेम असा आहे की कॉस्ट प्राइसच माहित नाही, मग काहीतरी अननोन पकडा. एक मी अननोन पकडतो सपोज X. आता हा X तर डेफिनेटली 75 पेक्षा कमी असणार आहे. सो या दोघांची जर ऍडिशन केली तर त्या ऍडिशन वरती 20% प्रॉफिट होतोय. सो आपण एक काम करू, 20% यांचे मारू शकतो आपण. ठीक आहे, आणि मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे तुमच्याकडनं. प्रॉफिट जो आहे, प्रॉफिट तो काय असतो, प्रॉफिट जो असतो, प्रॉफिट असतो सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. बरोबर, हे सगळ्यांना माहिती आहे. मग इथं प्रॉफिट किती बघा बरं, प्रॉफिट किती, सेलिंग प्राइस इज 75, कॉस्ट प्राइस इज X, म्हणजे हा प्रॉफिट झाला की नाही. आणि हा जो प्रॉफिट आहे तो या दोघांच्या याच्यावर किती पर्सेंट घ्यायचा आहे, 20. मग आपलं इक्वेशन काय बनल, 20% ऑफ या दोघांची बेरीज X प्लस 75 इज इक्वल्स टू, हा प्रॉफिट लिहायचा आहे 75 मायनस X. हे सगळ्यात इम्पॉर्टंट इक्वेशन आहे. हा बॉक्स कळाला म्हणजे हा क्वेश्चन ऑलमोस्ट संपला, काही टेन्शन नाही याच्यामध्ये. सो हा पार्ट एकदा तुम्ही नीट बघायला रिवाइंड करत करत. आता काय 1 इक्वेशन 1 अननोन आहे, आरामात X येऊन जाईल. X टाकला की पुढचा आन्सर येऊन जातो आपण. ठीक आहे, सो मी पटकन सॉल्व्ह करतो. 20% म्हणजे 1/5 असते, सगळ्यांना माहिती आहे. 20/100 1/5. सो याला काही हात नका लावू, हे असंच ठेवू आपण. X प्लस 75 आणि हा जो 1/5 हा इकडे जाईल. 5 ने 75 ला मल्टिप्लाय केलं तर 375 मायनस 5x. सो हे मायनस 5x इकडे घेऊन या X मध्ये टाका. हे 5x आणि X झाले 6x. हा 75 इकडे जाऊन मायनस होईल. 375 मधनं 75 गेला 300. 6 ने याला उडवा, 6 पंचे 30 आणि हा 0. सो X ची किंमत आली 50. म्हणजे तुमची कॉस्ट प्राइस जी आहे, आपण कॉस्ट प्राइस X पकडली होती ना, कॉस्ट प्राइस आहे 50, सेलिंग प्राइस आहे 75 आणि MRP आहे 100.
जर या क्वेश्चन मध्ये पेपर सेटरनी विचारलं की बाबा सांगा कॉस्ट प्राइस किती, तर हे आन्सर नाहीये. थोडं थांबा, ही कॉस्ट प्राइस आपलं अजम्पशन आहे, कारण इथं 100 पकडलं तर म्हणून ते 50 आलं. एखाद्याने 100च्या ऐवजी इथं 1000 पकडलं तर इथं 750 येईल आणि इथं 500 येईल. एखाद्याने 1 लाख पकडलं तर इथं 75,000 येईल आणि इथे 50,000 येईल. त्यामुळे एक्झॅक्ट व्हॅल्यू तुम्ही कशाचीच सांगू नाही शकत. हा तुम्ही पर्सेंटेज सांगू शकता. आणि तुम्हाला काय विचारलं बघा सगळ्यात शेवटी, तरी तेच विचारलेलं आहे. ते म्हणताय की या कॉस्ट प्राइसला मार्केटमध्ये ठेवण्यासाठी किती पर्सेंट तुम्ही वाढवलं, ते डबल झालंय की नाही. आणि क्लासमध्ये शिकवलेलं आहे कुठली गोष्ट डबल झाली म्हणजे 100% इन्क्रीज असते, ट्रिपल झाली म्हणजे 200% इन्क्रीज असते, 4 पट झाली म्हणजे 300% इन्क्रीज असते. सो बेसिकली बघून घे, 50 चा झालाय 100, इन्क्रीज कितीची आहे 50, 50 ची इन्क्रीज 50 वरती म्हणजे क्लिअरली 100%, किंवा डबलने जरी बघितलं तरी चालतं. सो याचा आन्सर येईल 100% आणि क्वेश्चन नंबर 3 चा आन्सर होता आपलं 92%. दोघांमध्ये थोडासा फरक आहे. सो बऱ्यापैकी आता क्लिअर झालेलं आहे आपलं. फक्त मला एक वाटतंय की जे मुलं असा विचार करतात की सर आम्हाला थोडंसं अजून फास्ट करता येईल का, जर आम्हाला क्वेश्चन समजला असेल, इक्वेशनची गरज नाही वापरली तर जमू शकतं. तर मी हा पार्ट फक्त एक्स्ट्रा एक शॉर्टकट म्हणून सांगतोय, पण त्या शॉर्टकटसाठी तुमचे फ्रॅक्शन्स थोडेसे क्लिअर पाहिजे. समजला तर ठीक, नाही तर बेसिक तर आहेच तुमच्याकडे. ठीक आहे, सो मी इथेच कट करतो आणि इथं शॉर्टकट लिहून घेतो. क्वेश्चन नंबर 4चं एक्सप्लेनेशन चालू आहे ना. तुम्हाला स्क्रीनवरती क्वेश्चन नंबर 3 दिसत असेल, त्यामुळे तुम्ही कन्फ्युज्ड होऊ नका. हवं तर मी एक काम करतो, क्वेश्चन नंबर 3 स्क्रीनवरनं काढून टाकतो. ठीक आहे, फक्त क्वेश्चन नंबर 4च ठेवा आपण. हाच क्वेश्चन राहू द्या. क्वेश्चन नंबर 3 कट झाला. ठीक आहे, बघा सोल्युशन बघू आता आपण. शॉर्टकट काय लिहिला, शॉर्टकट असा येईल MRP. त्यांनी म्हटलंय 20% प्रॉफिट होतोय. 20% म्हणजे काय, 1/5 म्हणजे 5च्या गोष्टीवरती 1चा प्रॉफिट होतोय, बरोबर. पण यांनी काय दिलं होतं की तो 20% प्रॉफिट जो आहे तो कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस वरती पाहिजे. कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस वरती. तर आपण एक काम करू, कॉस्ट प्राइस प्लस सेलिंग प्राइस जी आहे ती 5 पकडून घेऊ, दोन्ही मिळून. आणि या 5 वरती 1चा प्रॉफिट होतोय, 5 वरती 1चा प्रॉफिट होतोय म्हणजे ते 6ला चाललं. पण हे 5 कोण आहे, कॉस्ट प्राइस पण आहे आणि सेलिंग प्राइस पण आहे, दोघांची मिळून आहे. बरं 5 मध्ये दोघांना अर्धा करता येईल का, 2.5 100% नाही सांगू शकत ना, कारण की कॉस्ट प्राइस पेक्षा सेलिंग प्राइस तर जास्त असणार आहे. बरं कितीने जास्त, 1चा प्रॉफिट आहे ना, तो मी मायनस करून टाकतो आणि दोघांना अर्धा करतो. 2-2 करून टाकलं, मग आता काही प्रॉब्लेम नाही. आता तो जो 1 जास्त तो 1 देऊन टाका, म्हणजे एकाची किंमत 2 असणार आहे आणि एकाची किंमत 3 असणार आहे. म्हणजे कॉस्ट प्राइस जर 2 असेल तर सेलिंग प्राइस असणार आहे 3. आता आपल्याला पाहिजे MRP. MRP साठी किती पर्सेंटचा डिस्काउंट होता, 25% डिस्काउंट. 25% म्हणजे 1/4. याचा अर्थ काय होतो की 4 वरती 1चा डिस्काउंट म्हणजे 4ची गोष्ट कितीला जाईल, 3ला. हे बघा ऑलरेडी 4 3ला गेलेलं आहे. म्हणजे जर MRP 4 असेल तर सेलिंग प्राइस किती येईल, 3. सो बेसिकली 2 रुपयांची गोष्ट कितीला विकली तुम्ही, 4ला. 2ची गोष्ट 4ला म्हणजे डबल आहे की नाही. आणि कुठलीही गोष्ट डबल असेल तर किती पर्सेंट इन्क्रीज असते, 100%. मी सांगणार आहे की हे प्रत्येकाला नाही कळणार, कारण की आपण डायरेक्ट हे सेशन घेतोय. पण जे जुने स्टुडंट्स आहे त्यांना मात्र डेफिनेटली हे समजणार आहे की सर हे कसं केलेलं आहे. तर हे तुम्ही पेपरमध्ये थोडंसं फास्ट आणि ओरली करू शकता. ज्यांना हे नसेल कळालं काळजी करू नका, याच्या मागचं जे बेसिक सोल्युशन होतं ते बेस्ट होतं. सो हे या वीकमधले 4 वर्ड प्रॉब्लेम्स होते जे की स्टुडंटनी सेंड केले होते. याच्या पुढे पण आपण काय करू, प्रत्येक आठवड्यातले जे पण लाईव्ह सेशन मधले प्रॉब्लेम्स आहे हे लाईव्ह सेशन मध्ये पण काही कव्हर केले होते जे आम्ही GOT टाकले होते. सो असे जर काही प्रॉब्लेम असतील लाईव्ह सेशन मधले आणि GOT मधले जे तुम्हाला अवघड वाटतंय, त्याचं सोल्युशन कळालं नाहीये, तर प्रत्येक आठवड्यात आपण असा एक व्हिडिओ बनवू शकतो. ठीक आहे, तर ही सिरीज आपण नक्की कंटिन्यू करू. हे आपलं फर्स्ट सेशन होतं, याच्या पुढे बघू. आणि नवीन बॅचचे अनाउन्समेंट आता पुढच्या एका व्हिडिओमध्ये येऊन जाईल. ठीक आहे, कारण नवीन मुलं म्हणतील की सर आम्हाला कळत नाही, तर त्याची अनाउन्समेंट करतो आम्ही, काळजी नका करू. चलो विल स्टॉप हिअर. थँक्यू सो मच.